पाथरड तालुका हदगाव सकाळी 29 ऑगस्ट रोजी ढगफुटी झाली। या ढगफुटीचं एवढ्या पावसामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हे पात्र हजारो हेक्टरच्या शेतामध्ये घुसलेलं आहे। प्रत्येक शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। महादेव मंदिर सुद्धा या छायाचित्रात आपल्याला दिसत आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्याच बाजूला जिल्हा प्राथमिक शाळा या ठिकाणी आहे, त्यांच्याही गेटला पाणी गेलेलं आहे खरंच। आणि या शाळेला सुट्टी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्र, या छायाचित्रात आपण हे पात्र जे बघत आहात कुठल्या गोदावरी आणि पैनगंगेचं पात्र नसून हे तालुका हदगाव मधील पाथरड गावची हे नदी आहे बघा। आणि या नदीला एवढा पूर आलेला आहे, आता पूल काय वाहून जाते की काय असं दृश्य या ठिकाणी दिसत आहे। आणि मंदिराकडे सुद्धा पाथरड गावाच्या मंदिरापासून सुद्धा धार पडलेली आहे आणि गावाच्या बाजूने सुद्धा पाणी या ठिकाणी घुसलेलं आहे। या गावातील नागरिकांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा कुठल्याही तलाठी व तहसीलदारांनी देण्यात आलेला नाही। कोणता कर्मचारी या ठिकाणी गावात आलेला नाही, असं दृश्य या ठिकाणी दिसून येत आहे। गाव वाहून जाते की काय आणि वरचा तलाव जे आहे लोहा पाटीचा ते का फुटला की काय असं गावकऱ्याचं म्हणणं आहे। पण गावकऱ्याला कुठल्याही न्यूज या ठिकाणी कोणी दिलेली नाही, मिळालेली नाही। कुठलाही कर्मचारी या ठिकाणी सांगत नाहीये। बघूया या छायाचित्रात पात्र तुम्ही बघत आहात, हे पात्र बघून घ्या तुम्ही। इकडल्या इकडे माणसं अडकलेले आहेत, गावाकडेच हे तामसा बाजारपेठेला जोडण्याचा जो मार्ग आहे हे पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेला आहे। या चित्रात आपण बघत आहात ते बघा, हे पाणी, या पाण्यामध्ये एवढी शेती गेलेली आहे। तर आपण तुम्ही बघत आहात बघा, हे का पाऊस, इतका पाऊस पडलेला आहे, आधी केव्हाही एवढा पाऊस आला नव्हता। हे अचानक भयंकर पाऊस आला कुठून असा नागरिकांचा एकमेकांशी सवाल करत आहेत। तर न्यूज नेशन बातम्यासह श्रेयस चव्हाण, पाथरड।